सरकारी अधिकाऱ्याचे मंदिर कधी बघितले आहे का? नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी आहे हर्षल. मी आलोय सटाण्याचे आराध्य दैवत म्हणजेच देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी व तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी. नाशिक जिल्ह्यातील सटाणामधील असलेले हे मंदिर, मंदिराच्या बाजूला खोल बागेत नंदी व महादेवाची पिंड व बाजूला श्री उपासनी कन्याकुमारी स्थान दत्त मंदिर देखील आहे. दिवस उजाडला की सटाणावासियांचे पाऊल दर्शनासाठी मंदिराकडे वळतात आणि मग पुढच्या कामाला सुरुवात होते. देव मामलेदार यशवंतराव महाराज मूळचे पंढरपूरच्या करंबोसे गावचे रहिवासी. त्यांचे मूळ नाव श्री यशवंत महादेव भोसरेकर. 1869 साली बागलाण प्रांताचे मामलेदार म्हणजेच तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. सेवेमध्ये काम करत असताना अनेक गोरगरिबांची त्यांनी सेवा देखील केली. अनेक वर्ष रखडलेले तंटे त्यांनी काही वेळातच सोडवल्याने तेथील जनतेच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला. 1870-71 मध्ये दुष्काळादरम्यान गोरगरिबांची उपासमार होत असल्याने यशवंतराव महाराजांनी आपल्या घरातील होते नव्हते ते सर्व जनतेच्या स्वाधीन केले. वयाच्या 58व्या वर्षी ते सटाणा येथे सेवानिवृत्ती झाले आणि काही काळ तेथेच वास्तव्य केले. त्यांना बागलाणवासियांनी देव मामलेदार म्हणून गौरवले व त्यांचे सटाणा येथे मंदिराचा जीर्णोद्धार देखील केला. दरवर्षी मराठी महिन्यात मार्गशीर्ष शुक्ल एकादशी या दिवसापासून महाराजांचा यात्रोत्सव सुरू होतो व 15 दिवस यात्रोत्सव चालतो. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावेत त्यासाठी पेजला फॉलो नक्की करा. जोडून राहा माझ्यासोबत. तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.